अध्यात्मप्रेमी, भगवद्भक्तप्रेमी सुहृदजन हो. आजचा आपला विषय आहे चांगदेव पासष्टी. कारण आज चांगदेव महाराजांची पुण्यतिथी आहे, म्हणून आपण तो विषय घेतलेला आहे. पण ह्या विषयाला हात घालणं माझ्यासारख्या अल्पमतीनं खरोखरच अवघड आहे. कारण तिथपर्यंत पोचणं आणि त्या दृष्टीनं विचार व्यक्त करणं थोडंसं अवघड वाटतंय. पण माझ्या मनात आलं की प्रयत्न करायला काय हरकत आहे. की शेवटी प्राप्ती नाही झाली तरी प्रयत्नांचा आनंद हा खूप मोठा असतो. म्हणून मी माझ्या परीनं आपल्याला हे संपूर्ण चांगदेव पासष्टीचं अगदी संपूर्ण आकलन किंवा संपूर्ण विवेचन आजच्या या एका तासात होणं खरं म्हणजे अवघड आहे. कारण तो विषय ग्रंथ आकाराने लहान असला, ग्रंथ म्हणजे हे पत्रच आहे खरं म्हणजे, तो ग्रंथ आकारानं लहान असला तरी आशयानं तो खूप मोठा आहे. त्यामुळे एकेका ओळीवर बोलणं सुद्धा अवघड आहे. तिथे सगळ्या ग्रंथाचं विवेचन, त्याचं विवरण करणं आणि तो आपल्यासारख्याच ज्ञानी श्रोत्यांना समजून सांगणं खरं म्हणजे ते माझ्या अल्पमतीच्या पलीकडचं आहे. मी फक्त प्रयत्न करते आणि आपण बघूया आपल्याला आवडते का ते. कुठल्याही ग्रंथाचा हा ग्रंथ आहे आणि ग्रंथ म्हणजे हे पत्र आहे. आपण असं समजूया 65 ओव्यांचंच हे पत्र आहे. आता कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना किंवा त्यासंबंधी विवेचन करताना किती 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्याव्या लागतात. त्या ग्रंथाचा लेखक कोण, त्या ग्रंथाचा विषय काय, त्याचा आधीच्या वाङ्मयाशी संबंध काय, त्याचा अधिकारी कोण आणि त्या ग्रंथाची फलश्रुती काय, असा विचार करावा लागतो. पण प्रथम आपण बघणार आहोत की हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा ज्ञानेश्वरांनी, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. पण त्याच्या आधी त्यांचे जे 2 ग्रंथ आहेत तेही आपल्याला माहिती आहे. पण त्याचा थोडासा अल्पसा परिचय करून त्या याच्यामध्ये हा कसा बसतो हे आपण बघणार आहोत. चांगदेव पासष्टी आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांनी रणांगणावर अर्जुनाला गीता सांगितली आणि ती श्री महर्षी व्यासांनी ती संस्कृत भाषेत श्लोकबद्ध करून घेतली, श्लोकबद्ध करून आपल्या पुढे ठेवली आणि त्या ग्रंथावरच ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताच्या रूपानं प्रकट होऊन त्याच्यावर भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या नित्य वाचनातही असेल. त्या ज्ञानेश्वरीत काय आहे तर कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, ज्ञानयोग आणि समत्वयोग या साधना मार्गांचं विवेचन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आणि ते वाचून किंवा त्याचं चिंतन करून त्या मार्गांचं कितीतरी साधक हे मुमुक्षु पदाला पोचलेले आहेत. त्यांचा दुसरा ग्रंथ जो अमृतानुभव, हा अमृतानुभव म्हणजेच अनुभवामृत, हा म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुभवांचंच त्याच्यामध्ये कथन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुभवांचं कथन असलेला अमृतानुभव हा सामान्य वाचकाला म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला कळणं थोडंसं अवघड आहे. हा ग्रंथ खंडनात्मक आहे, त्यात साधना मार्गांचं विवेचन केलेलं नाही आहे. परंतु हा ज्ञानेश्वर माऊलींचा जो तिसरा ग्रंथ चांगदेव पासष्टी हा छोटासाच ग्रंथ आहे, पण सूत्ररूप आहे. त्याच्या आशयाच्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण ऐकून असाल, आपण सगळ्यांनी त्याचा अभ्यास केलेला असेल असं नाही. योगसूत्र, ब्रह्मसूत्र, नारद भक्तिसूत्र याच्याप्रमाणेच हा ग्रंथही सूत्ररूप आहे. आणि हा सूत्ररूप ग्रंथ जणू काही भागवत धर्माची 65 सूत्रच आहेत. आता
चांगदेवांना हा उपदेश का करावा लागला? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चांगदेव हे अतिशय अधिकारी पुरुष होते. 14 वर्ष त्यांना खूप अभिमान होता. 1400 वर्षे जगलेले ते योगी होते. त्यांचे गुरु आदिनाथ आदिनाथ हे त्यांचे गुरु, त्याची ते उपासना करत होते. त्यांचा शिष्यसमूह पण खूप मोठा होता, पण ते पूर्णत्वास पोचलेले नव्हते. त्यांना अनेक रिद्धिसिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. त्या योगानं, त्या हठयोगाचा सगळा अभ्यास त्यांनी केलेला होता. सगळं काही होतं, रिद्धिसिद्धी अनेक प्राप्त झालेल्या होत्या, पण त्यांचं ज्ञान पूर्णत्वास पोचलेलं नव्हतं. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये अहंकार होता आणि अहंकारामुळे ते पूर्ण पदाला पोचलेले नव्हते. त्यामुळे त्यांना भक्तीच्या रूपानं त्यांना उपदेश करण्याची आवश्यकता होती. म्हणून त्यांना केलेला हा उपदेश आहे आणि हा उपदेश चांगदेव, बघा, चांगदेव पासष्टी या नावानं प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांचा अधिकार किती मोठा असेल चांगदेवांचा. बघा, ह्या ओव्या लिहिल्या आहेत ज्ञानेश्वर माऊलींनी, पण हा प्रसिद्ध ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी या नावानं. आणि त्यांना हा उपदेश का करावा लागला? खरं म्हणजे हा सूत्ररूपाने केलेला उपदेश का आहे, तर ते कितीतरी सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. योगी होते, 1400 वर्षे ते जगलेले होते. निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतलेले ते योगी पुरुष होते आणि म्हणून त्यांना सूत्ररूपाने हा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून तो समजून घेणं आणि त्यातल्या प्रत्येक ओवीचा आस्वाद घेणं हे अतिशय अवघड आहे. आपल्याला एखादी कथा माहिती असेल, संतश्रेष्ठ ज्ञानदेवांची कीर्ती हे तापी तीरावर राहत होते. कोण? तर चांगदेव, योगी चांगदेव हे तापी तीरावर राहत होते आणि त्या ठिकाणी ज्ञानदेवांची कीर्ती ऐकून, म्हणजे ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद बदवलेला आहे हे ऐकून त्यांना असं वाटलं की आपण ज्ञानदेवांना भेटावं. आणि म्हणून ते आपला सगळा वाघावर बसून सर्पाचा चाबूक घेऊन आपल्या सगळ्या शिष्यगणांसह, ज्ञानदेवांना दाखवण्यासाठी शिष्यगणांसह ते वाघावर बसून आरूढ झाले आणि ते ज्ञानदेवांना भेटण्यासाठी आले. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला ही चारी भावंड निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई ही भिंतीवर बसलेली होती आणि त्यांनी जड भिंतच चालवली. बघा, थोडासा आपण विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की ही चारी भावंड भिंतीवर बसलेली होती आणि आपल्याला भेटायला येत आहेत असं समजून, असं बघून त्यांनी ही जड भिंतच चालवली. म्हणजे काय? त्या भिंतीवर बसलेली होती म्हणजे असा त्याचा अर्थ आपल्याला लावता येईल की त्यांच्या तत्वज्ञानाचा पाया हा स्थिर होता. आणि योगी चांगदेव आपल्याला भेटायला येत आहेत म्हणून त्यांनी जडभिंतच चालवली. संतांच्या जीवनात असे चमत्कार घडत असतात, पण त्या चमत्कारांचा अर्थ केवळ चमत्कार म्हणून असा न घेता आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. आध्यात्मिक दृष्टीनं त्याचं काहीतरी महत्त्व असतं, म्हणून आपण त्याच्याकडे बघायचं आहे. या ह्याच्यात काय केलेलं आहे तर चांगदेव पासष्टीमध्ये ज्ञानदेवांनी चांगदेवांना उपनिषदातील तत्त्वम असी, उपनिषदात सर्व उपनिषदात मिळून 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मि, तत्त्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अशी 4 वाक्य आहेत. त्यातल्या तत्त्वमसी या वाक्याचा बोध करून दिलेला आहे. तत् म्हणजे परमात्मा, त्वम म्हणजे तू, तो परमात्मा तूच आहेस असा बोध. तर इतका त्यांना समाधीचा अनुभव घेतलेला होता, खूप सिद्धी प्राप्त करून घेतलेला होता, पण हा अहंकार जात नव्हता, म्हणून हा बोध करून देणं आवश्यक होतं आणि या ग्रंथात तो बोध करून दिलेला आहे. तो कसा करून दिलेला आहे ते आता आपण बघूया. त्यामुळे आपल्याला चांगदेव पासष्टीचा ग्रंथाचा थोडासा आधार घ्यावा लागेल. सगळ्या ओव्या एका तासात सांगून होणं शक्य नाही. सगळ्या ओव्यांचा भावार्थ सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे सांगण्याचा मी प्रयत्न करते,
पण जेवढं होईल तेवढं आपण बघूया. हं? पहिली ओवी आपण बघूया. ती अतिशय महत्वाची पहिली ओवी आहे. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. आता याचा अर्थ काय? स्वस्ति श्री वटेषु, स्वस्ति म्हणजे कल्याण असो, वटेषु मग हे वटेषु म्हणजे हे चांगदेवांना उद्देशून या ठिकाणी म्हटलेलं आहे. स्वस्ति श्री वटेषु म्हणजे हे चांगदेवा आपलं कल्याण असो. जो लपोनी जगदाभासू, जेव्हा परमात्मा लपून राहिलेला असतो, बरोबरचा अर्थ सांगते नंतर आपण बघूया, की जो लपोनी जगदाभासू, जो परमात्मा जेव्हा लपतो तेव्हा जगदाचा आभास निर्माण होतो, जगताचा आभास निर्माण होतो. आणि मग दावी मग ग्रासू प्रगटला करी. आणि जेव्हा परमात्मा हा प्रकट होतो तेव्हा हा जगताचा आभास त्याचा ग्रास होतो, म्हणजे तो नष्ट होतो. हा त्याचा वरवरचा अर्थ झाला. तर ह्या ओवीत काय सांगितलेलं आहे? तर ह्या ओवीमध्ये जवळजवळ सर्व वेदांतच आलेला आहे. आणि सुरुवातीला म्हणजे आर्यांचा असा संप्रदाय आहे की प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण करायचं. आणि हे पण एक मंगलाचरणच आहे. परंतु मंगलाचरणाचे 3 प्रकार संभवतात. एक वस्तुनिदर्शक मंगलाचरण, एक आशीर्वादरूप मंगलाचरण आणि एक नमस्कार रूप मंगलाचरण. तर त्यापैकी हे आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. आणि म्हणून म्हटलंय स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. आता परमात्मा जेव्हा स्वतः लपून राहतो तेव्हा काय होतं? तर अज्ञ जीवाला काय वाटतं? तर अज्ञ जीवाला तो म्हणजे अज्ञानी जीव म्हणजे आपणासारख्यांना काय वाटतं की जगताचा तो आभास दाखवतो. परंतु ज्ञानी पुरुषांना तसं वाटत नाही, कारण आपल्यामध्ये अज्ञान आहे म्हणून आपल्याला असं वाटतं. पण परमात्मा हा प्रकटही होत नाही, कारण तो निर्गुण निराकार आहे. तो प्रकटही होत नाही आणि तो लपतही नाही परमात्मा. पण तो जेव्हा वस्तुरूपानं असतो, म्हणजे तो पहिल्यांदा तो जेव्हा जेव्हा प्रकट होतं, विश्व जेव्हा प्रकट होतं तेव्हा तो लपतो. आणि जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा त्या विश्वाचा ग्रास होतो. असं जे म्हटलेलं आहे ते अज्ञानी लोकांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला जगामध्ये अनेक गोष्टी दिसतात, नामरूप दिसतात, जगामध्ये आकार दिसतात वेगवेगळे. आणि त्या आकार संबंधानं काही आकार काही नामरूप, जगात अनेक वस्तू आपण बघतो ना, त्यामुळे त्यांना आपण वेगवेगळी नावं देतो. आपल्याला सुद्धा नाम, आपलं पण नामकरण झालेलं आहे की असं, म्हणजे नाम वस्तू आणि वेगवेगळे आकार वेगवेगळे रंग, ते काही आपल्याला आवडतात काही आवडत नाही. आणि जे आवडत नाही त्या संबंधी काही अनुकूल, म्हणजे आवडतात त्याच्या संबंधी अनुकूल, आणि जे आवडत नाहीत त्या संबंधी प्रतिकूल वेदना तयार होतात. असं होत असतं. आणि मग हा जो विश्वाचा आभास परमात्मा, तो परमात्मा प्रकट झाला की हा आभास लयाला जातो, असं जे होतं ते. आणि मग पुढची जी ओवी आहे, प्रकट तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रकट न लपाला असे न खोमता जो. खोमता म्हणजे नष्ट होणं, नष्ट होणं. प्रकटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रकट न लपाला असे खोमता जो. हा परत तेच थोड्या वेगळ्या तऱ्हेनं सांगितलंय, तेच तत्व की कसं हे होतं ते, की हा परमात्मा प्रकट झाला की विश्व मावळतं आणि परमात्मा लपला की विश्व आभासतं. वस्तुतः मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तो प्रकटही होत नाही आणि तो लपलेलाही नाही. आणि त्याचं खोमणे म्हणजे त्याचं नष्ट होणं, कुठं जाणं नाही आणि त्याचं येणं पण नाही. मग हे का भासतं आपल्याला असं?
तर आपल्यामध्ये जो अहंकार आहे, अहंकार, त्या अहंकाराने परमात्मा वेगळा, आपल्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही अहंकारामुळे, आणि म्हणून तो आपल्याला स्पष्ट दिसत नाही, आणि त्यामुळे आपण जगात सुखदुःख भोगत असतो. आणि हे अनेक उदाहरणांनी स्पष्ट केले. ते कसं आहे ते आपण बघूया. तर आता काही उदाहरणं त्याच्यात पुढे दिलेली आहेत. यांनी सगळं सांगणं शक्य नाही आहे, पण थोडक्यात मी सांगते की सोनं आणि सोन्याचे अलंकार आपल्याला माहिती आहे. सोन्याचे वेगवेगळे अलंकार बनवता येतात. आपल्याला कुठले कुठले अलंकार आहेत काय ते सगळ्यांना सगळं माहिती आहे. परंतु वेगवेगळे अलंकार, वेगवेगळी लेणी सोन्याची बनवली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय असतं, सोनं हे असतंच. सोनं एकच असतं, म्हणजे सोनं काही त्याचा लोक सोन्याचा होत नाही, सोनं आहे तसंच असतं. म्हणजे सोन्याचेच वेगवेगळे अलंकार बनवलेले असतात. तसंच माती आणि मातीची भांडी, मातीची भांडी, वेगवेगळी मातीची भांडी बनवली, पण त्या सगळ्यांना बनवणारी माती तशीच असते, त्याच्यात काही बदल होत नाही. त्या सगळ्यांना मातीमध्ये बदल होत नाही. तसंच बघा, पाणी, पाणी आणि पाण्याच्या लाटा, तरंग काढला, पाण्याच्या लाटा काढल्या तर पाणी आहे तसंच राहतं. म्हणजे हे काय सांगण्यासाठी, तर आपण अज्ञानी जीव अहंकाराने वागत असतो आणि त्यामुळे असं आपल्याला भासत असतं. त्यासाठी वेगवेगळी परमात्म तत्व हे एकच आहे हे सांगण्यासाठी ही उदाहरणं दिलेली आहेत. की जसं सोनं, त्याचे अलंकार, किंवा आपण साडी घेतली तर साडीमध्ये जे तंतू असतात ते संपूर्ण साडीभर तंतू असतात, त्याला वेगवेगळं नावं दिली तरी ते तंतू तसेच असतात. पृथ्वी आणि धुळीचे कण, धुळीचे कण आले म्हणून काही पृथ्वी पण लोक पावत नाही. कितीही धुळीचे कण आले तरी पृथ्वी आहे तशीच राहते. तसंच चंद्र हा 16 कलांनी युक्त असला, चंद्र हा 16 कलांनी युक्त असला वेगवेगळ्या, पण म्हणून तो झाकाळून जातो का? नाही. चंद्राचं अस्तित्व तसंच राहतं. पौर्णिमेचा चंद्र वेगळा, अष्टमीचा चंद्र वेगळा, द्वितीयेची चंद्रकोर वेगळी, आणि अमावस्येला तो दिसतच नाही, पण तो आहेच, चंद्र आहेच. चंद्र सगळ्या रूपांनी आहेच, जरी तो झाकोळला जात नाही कधीही. तसंच अग्नी, हा अग्नीला पेटवलं, तो प्रज्वलित झाला तरी अग्निपणापासून तो दूर जात नाही, त्याचं अग्निपण तसंच राहतं. म्हणजे अग्निपणापासून तो दूर जात नाही, अग्नी हे त्याचं रूप तसंच राहतं. तसंच आता बघा, गुळाचं उदाहरण घेऊया रोजच्या ह्याच्यातलं, की गुळाची ढेप, गुळ आहे त्याची गोडी कायम तशीच आहे. गुळाची ढेप बनवली नाही तरी सुद्धा त्याच्या गुळाच्या प्रत्येक कणाकणात गोडी ही त्याची भरलेलीच आहे, हो की नाही. गुळाची गोडी ही सगळीकडे, ढेप असो नसो, गोडी ही आहेच. भिंत, भिंतीवर अनेक ही ज्ञानदेवांनीच दिलेली उदाहरणं आहेत, ती थोडक्यात मी तुम्हाला सांगते. की भिंतीवर अनेक चित्र काढलेली असतात. चित्र जरी अनेक असली तरी एकच भिंत आहे. सुताच्या गुंडीमध्ये आत बाहेर सगळीकडे सूतच असतं. तसंच आता पुढे सांगितलंय, पुढच्या काही ओव्यांमधून 16 ते 28 ओव्यांमधून असं सांगितलंय की दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटी संबंधी सांगितलेले. त्यासाठी सुद्धा दिलेली उदाहरणं ही अतिशय मार्मिक आहेत. काय सांगितलेलं आहे दृश्य, द्रष्टा, दर्शन याच्या बाबतीत, तर ही त्रिपुटी जी आहे ती निर्माण झाली, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. तर हे निर्माण झाली काय आणि न झाली काय, परमात्म तत्व एकच आहे. ही त्रिपुटी परमात्म्याच्या आधारावरच ती निर्माण होते, त्याच्या अधिष्ठानावरच ती निर्माण होते. म्हणजे काय, त्याच्या अधिष्ठानावर ती निर्माण होते म्हणजे काय, तर असं बघा,
आरशाचं उदाहरण घेऊया आपण. मुखासमोर आरसा आपण धरला, हां, त्याच्या आधीही आपलं मुख होतं, त्याच्यानंतरही मुख आहे. आरसा काढून घेतला तरी वेगळं मुख, किंवा आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, पण आहे तसंच दिसतं ना ते. म्हणजे तो काढून घेतला तरी आपलं मुख आहे तसंच दिसणार आहे. म्हणजे आधी आणि त्याच्या पश्चात सुद्धा मुख तसंच दिसणार आहे. तसंच परमात्म तत्व हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारा सांगितलंय की ते एकच परमात्म तत्व आहे. मुखासमोर आरसा धरला आणि नंतर काढला तरी सुद्धा आरशाच्या आधी जे मुख आहे ते तसंच आहे. काष्ठ आणि लाकूड. काष्ठ म्हणजेच लाकूड. लाकूड असो किंवा नसो, अग्नी आहेच. ध्वनी असो किंवा नसो, हे आहे आपलं वाद्य कुठलंही असो किंवा नसो, ध्वनी त्या ठिकाणी आहेच. अशा या उदाहरणांनी, अशा या सगळ्या दृष्टींनी दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी नाहीच आहे. परमात्मा हा एक आहे. आपल्याला माहिती आहे की परमात्माच हा सर्व रूपाने सर्व नटून राहिलेला आहे. आपण गीतेत सुद्धा हे बघितलं ना, की 10व्या अध्यायामध्ये विभूती योगात आपण बघितलं की परमात्मा हाच सर्व विश्वात व्यापून राहिलेला आहे. आपण तेव्हा बघितलं की यद्यत विभूती मत्सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तत् एव अवगच्छध्वम तत्तत् एव यद्यत विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तत् एव अवगच्छत्वं मम तेजंश संभवम. तो सगळा भगवंत सांगतात माझ्या तेजाचाच अंश, म्हणजे परमात्मा हा एकच सगळीकडे ते तत्व व्यापून आहे. म्हणजे विभूतिमत जी गोष्ट या जगात ऐश्वर्याने युक्त आहे, ऊर्जेने युक्त आहे, शक्तीने युक्त आहे आणि कांतीने युक्त आहे, ती माझ्याच तेजाचा अंश आहे. म्हणजे काय? परमेश्वराचं व्यापकत्व आणि एकच परमात्मा सगळीकडे भरून उरलेला आहे. हे वेगवेगळ्या उदाहरणांनी सांगितले. द्रष्टा, दर्शन आणि दृश्य ही त्रिपुटी नाहीच, असं या ठिकाणी सांगितलंय. किती आता बघा, आपली दृष्टी आहे, दृष्टीने आपण बघतो, परंतु दृष्टीने डोळ्याला बघण्याचं सामर्थ्य आहे, पण आपण बघू शकू का? डोळ्याने डोळा बघू शकत नाही आपण. सामर्थ्य आपल्याला बघण्याचं आहे पण नाही बघू शकत. तसंच विश्वातील प्रत्येक गोष्टीला परमात्माच प्रकाशित करत असतो आणि त्या परमात्म्याचं अधिष्ठान परमात्मा वस्तू ही स्वतःला प्रकाशित करते आणि स्वतःच्या स्वरूपाचा ती आनंद घेते. ती स्वयंसिद्ध आहे. ती कोणाच्याही गोष्टीनं ती सिद्ध होत नाही. ती किंवा काही केल्यानं ही वस्तू लाभत नाही, तर ती अज्ञानाला गिळून ही परमात्म वस्तू ही कायम राहते. आणि म्हणून अशा सद्वस्तूचा तू पुत्र आहेस, असं चांगदेवांना ज्ञानदेव सांगतात की अशा सद्वस्तूचा तू पुत्र असून तू देखील सद्वस्तूच आहेस. म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात भेट नाही. आपली जी भेट होतीये, असं आपली जी भेट होणार आहे ती देहाच्या पातळीवर भेट नाहीये, तर ती भेट आत्म्याच्या पातळीवर आहे. आत्म्याच्या पातळीवर ती भेट आपली अखंड होणारच आहे. आणि ती भेट कशी आहे? आपली भेट की एकत्व. चांगदेवांना सगळं ज्ञान होतं, परंतु त्यांना एकत्वाचं ज्ञान नव्हतं. ज्ञानदेव हे डोळस होते, आरसा, पण चांगदेव हे डोळस नव्हते. त्यांना डोळस करण्याचं काम हे ज्ञानदेवांनी केलेलं आहे. आणि ते सांगतात की तुझी माझी भेट ही जी आहे ती वास्तविक देहाच्या पातळीवर नाही आहे, ती आत्म्याच्याच पातळीवर अखंड आहे. आणि ती कशी आहे तर त्यासाठी सुद्धा उदाहरणं दिली आहेत की तळहाताला मिठी देण्यासारखं ते आहे. बोलानं बोल ऐकणे. आधी उदाहरणं सांगते आणि मग आपण बोलूया. तळहाताला मिठी देणे.
बोलानं बोल ऐकणे किंवा स्वादानं स्वाद चाखणे, प्रकाशाने प्रकाश पाहणे आणि सुवर्णावर सुवर्ण घासावं, तसं हे आहे. म्हणजे काय तर सुवर्णावर सुवर्ण घासावं किंवा बोलाने बोल ऐकावं, स्वादाने स्वाद चाखावा आणि प्रकाशाने प्रकाश पाहावा. म्हणजे काय तर या ठिकाणी कोणतीही क्रिया घडतच नाही, तशीच आपली भेट आहे. तुझा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. आता हे बघताना मला एक उदाहरण आत्ता आठवलं. ते असं उदाहरण आहे की परवा मी रविवारचा पेपर वाचत होते. सप्तरंग, सकाळमधलं सप्तरंग ही जी पुरवणी असते त्याच्यामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा लेख होता. म्हणजे लता दिदींनी त्यांना सांगितलेला अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला होता. हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांचे लेख येत आहेत सप्तरंगमध्ये. तर त्याच्यामध्ये कसं होतं की गुरूंच्या बद्दल म्हणजे दीनानाथ मंगेशकरांच्या गुरूंच्या बद्दल चा तो लेख होता की लता दिदींनी तो अनुभव हृदयनाथ मंगेशकरांना सांगितला आणि तो त्यांनी शब्दबद्ध केला. काय अनुभव होता तो, तर ते काय आहे तर मला तेव्हा जाणवलं की ते हेच आहे, अशीच ही भेट आहे. तर कसं त्याच्यात असं म्हटलेलं होतं, आपल्यापैकी कोणीतरी वाचलेलं पण असेल, पण मला त्या ठिकाणी मला आत्ता जाणवलं ते की अशी ती भेट आहे. म्हणजे दीनानाथ मंगेशकर आणि पूर्वीची गोष्ट आहे खूप. दीनानाथ मंगेशकर आणि त्यांचे गुरु त्यांच्यासमोर बसून गात होते आणि ते गाताना त्यांना वेळेचं भान राहिलं नाही. त्यांची स्वरसमाधी लागली आणि त्या स्वरसमाधीतून दीनानाथ लहान होते वयाने, त्यांना जागं केलं की त्यांना गुरूंची काळजी वाटली की आपले गुरु आता रात्र होऊन गेली आहे, त्यांना भुकेची तानेची कशाची शुद्ध नाही, म्हणून त्यांना काय केलं, हलवलं आणि आपण जागे व्हा आपली हे झालेले असं केलं. तर त्या स्वरसमाधीतून जागं झाल्यावर तो जो अनुभव होता ते म्हणाले की मी त्या याच्यामध्ये समाधीमध्ये मी त्या स्वरसमाधीत मी इतका गुंगून गेलो होतो की मला कशाचं भान राहिलं नाही. आणि पुढचा जो संवाद आहे तो महत्त्वाचा आहे. तो म्हणजेच मला असं वाटतं आजचं हे चांगदेव पासष्टीतलं आपलं बोलणं आहे की दुसऱ्याचा आत्मा आणि स्वतःचा आत्मा हा कसा एकरूप आहे. तर त्यावेळेला त्या छोट्याशा दीनानाथ त्यावेळेला ते लहान होते आणि त्यांना त्या आपल्या गुरूंच्या बद्दलची जी काळजी वाटली, त्यांच्या तहानभुकेचं जे त्यांना जाणवलं, तर ते खरोखर ते म्हणजे खरंच म्हणजे मला असं वाटतं की तीच त्यांची म्हणजे गुरु आणि शिष्य हे नातं पक्क होण्याची ती खूण आणि शिष्याला सुद्धा असं वाटणं म्हणजे एकमेकांबद्दलचं त्या प्रेमातून निर्माण झालेलं म्हणजे त्यांची ती भेट कशी अपूर्व ठरली हे त्याचं द्योतक आहे असं मला वाटतं. तसंच एक दुसरं उदाहरण तुम्हाला देते मी, माझ्या मुलीच्या बाबतीतलं आहे. हां, आणि ते सत्य म्हणजे खरोखरी तुम्हाला सुद्धा पटेल ते की काही माणसं कशी असतात जगात, म्हणजे चांगली कशी असतात जगात. आपण बघितलं गेल्या वेळेला की जगात चांगल्याबरोबर वाईट पण माणसं आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ते उदाहरण मला एकदम आठवलं, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि खरोखरी आत्ता आठवलं ते मला उदाहरण की अशी ती गोष्ट आहे. असं ते आहे की मी परदेशात होते आणि माझी मुलगी बेंगलोरला असते. तर तिला जरा तब्येत तिची बरी नव्हती म्हणून ती डॉक्टरांच्याकडे गेली. त्या डॉक्टरीण बाई होत्या. तर त्यांनी काय समजे तिला बघितल्यावर त्यांना, आणि ती पुण्याला राहते आणि ते तिचं नातेवाईक कोणीच नाही आहेत असं त्यांना कळल्यावर त्यांनी काय करावं म्हणजे खरोखरी स्वतःचा आत्म्याची भेट जी म्हणतात ती. तर तिला पहिले त्यांनी शांत केलं आणि तिला म्हणजे की तुला आता विश्रांतीची गरज आहे आणि तू विश्रांती घे, शांत हो. आणि त्यांनी तिला पुढची पायरी म्हणजे त्या डॉक्टरांमध्ये ओळख नाही काही नाही, ती पुण्याहून बेंगलोरला गेलेली त्या डॉक्टरीणबाईंनी त्या स्वतःच्या घरात तिला जेवायला वाढलं, स्वतःच्या घरात तिला पोटभर जेवायला दिलं. हे काय म्हणायचं
म्हणजे काही ओळख नाही पाळख नसताना म्हणजे आजारी आहे तर तिला त्रास होईल अशा दृष्टीनं किंवा तिचं इथे नातेवाईक कोणी नाहीत असं बघून असं वाटणं आणि हे केवढं मोठी गोष्ट आहे. आणि तिला घरी व्यवस्थित काळजी घ्या असं म्हणून तिला घरी पाठवलं. म्हणजे हा जो प्रसंग आहे तो आत्ता आपण जे बघतोय की तू अशा सद्वस्तूचा पुत्र आहेस म्हणजे तू तत्त्वम असी या तत्वाचा बोध करायचा आहे ना. तत् तो परमात्मा तूच आहेस. त्वम म्हणजे तू. हे चांगदेवा तो परमात्मा तूच आहेस आणि त्या दृष्टीने तू बघ. इथे सुद्धा तेच घडलं. माझ्यात जो परमात्मा आहे तोच तुझ्यात आहे. तुला आज बरं वाटत नाही. कुठलेही डॉक्टर आणि असे कुठलेही अनोळखी डॉक्टर त्या बाई होत्या, त्यांना तिच्याबद्दल काहीतरी वाटलं असेल त्यावेळेला आणि त्यांनी आणि मग तिला घरी पाठवलं. म्हणजे हे काय म्हणायचं, ही अनुभूतीच आहे ना. असे आपल्याला कितीतरी अनुभव येत असतात. परवाच आपलं काय झालं, महाशिवरात्री. महाशिवरात्रीचा संदेश काय आहे, शिवो भूत्वा शिवम यजेत. शिव हा कशाचा निदर्शक आहे, शिव हा शब्द स्वच्छता, स्वच्छतेचा निदर्शक आहे. बाह्य स्वच्छता आपण करू शकतो, बाह्य स्वच्छता होऊ शकते, पण आपल्या मनातील स्वच्छता. आणि चांगदेवांना काय झालं होतं, चांगदेवांना अहंकारच झाला होता ना. आणि त्या अहंकाराचं म्हणजे आपल्या मनाची स्वच्छता करायची म्हणजे आपल्या मनातील अहंकार, आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्विकार हे काढून टाकले तर शिवो भूत्वा शिवम यजे. हा संदेश हाच आहे. थोडासा विचार केला तर आपल्याला पण जाणवेल आपल्याही जीवनात असे प्रसंग येत असतील. आणि हा जो उपदेश आहे तो जरी चांगदेवांना केलेला असला तरी तुम्हा आम्हा सगळ्यांना हा उपदेश लागू आहे. आता इथे उदाहरण जे दिलंय की तुझी आणि माझी भेट ही देहाच्या पातळीवर नाहीच आहे, ती आत्म्याच्या पातळीवर अखंड आहे. तळहाताला मिठी देणं शक्य आहे का? म्हणजे आपण एकाच तळहाताला मिठी देणं. हां, तर म्हणजे या ठिकाणी दुसरं कोणीतरी पाहिजे ना त्या ठिकाणी. दुसऱ्याचा हात किंवा दुसरं कोणतरी, ते कोणतीच क्रिया घडत नाहीये. बोलाने बोल ऐकणारे, बोला अद्वैतच निर्माण झाले, द्वैत नाहीच आहे ना. तुझा आणि माझा आत्मा एक आहे हा बोध आहे. तो परमात्मा तत्व तूच आहेस हे सांगायचंय. आणि मग बोलाने बोल ऐकणे, बोलायला दुसऱ्याशी बोलायला बोलाने बोल ऐकणे. कोणाचं बोल ऐकणार, दुसरा कोणीतरी पाहिजे ना त्या ठिकाणी, तरच ऐकणारही पाहिजे, बोलणारही पाहिजे, तर बोलाने बोल ऐकणं होईल. स्वादानं स्वाद चाखणे, स्वादानं स्वाद चाखणं म्हणजे काय, तर जिभेलाच ती गोडी कळते. दुसरं कोणी असेल तर नाहीच आहे. तुझा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, आपण त्या पातळीवर आहोत. असा उपदेश ज्ञानदेव चांगदेवांना करतात. आणि त्या उपदेशाची त्यांना गरज होती, कारण त्यांच्यामध्ये आपल्याला एवढ्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. हा अहंकार होता, त्यामुळे 1400 वर्षे जगले तरी सुद्धा त्यांना आत्मज्ञान झालेलं नव्हतं. कोराच ते राहिले. आणि म्हणून कोरा याचा अर्थ त्यांनी पत्र पाठवलं ज्ञानदेवांना. मगाशी सांगायचं राहिलं, पत्र रूपानं हे केलंय, त्यांनी पत्र पाठवलं. पण सुरुवातीला जेव्हा चांगदेवांनी पत्र पाठवलं तेव्हा त्यांना कळलंच नाही काय लिहावं यांना. मायना काय लिहावा इथेच अडचण आली त्यांना. मायना काय लिहावा, तर चिरंजीव म्हणावं तर साक्षात परमेश्वराचे अवतार, आणि तीर्थरूप म्हणावं तर आपल्यापेक्षा वयाने लहान, असा त्यांना प्रश्न आला. आणि म्हणून हे मुद्दामूनच मी मध्ये घ्यायचं ठरवलं की का, तर त्यांना आणि म्हणून त्यांना तीच अडचण झाली. आणि म्हणून त्यांना उपदेश करावा लागला, काय लिहावं हेच कळलं नाही. आणि म्हणून त्यांनी कोरपत्र पाठवलं. कोरपत्र म्हणजे याचा अर्थ, म्हणजे कोरपत्र पाठवलं याचा अर्थ असा होऊ शकतो की चांगदेव हा शुद्ध आहे, उपदेशास पात्र आहे, म्हणून हा उपदेश केलेला आहे. हां बघा, प्रकाशानं प्रकाशाला पाहता येईल का, नाही. प्रकाशानं प्रकाशाला पाहावं. सुवर्णावर सुवर्ण घासावं, घासलं जातं सुवर्णावर सुवर्ण, पण दुसरं अजून पाहिजे ना त्या ठिकाणी. जर तू आणि मी एकच आहोत तर हे कसं शक्य होणार, कोणतीच क्रिया नाही. आणि म्हणजेच परमात्मा
हाच जीव आणि जगत, परमात्मा हाच जीव आणि जगत झाला आहे. आणि त्याच्यामुळे तू हे ज्ञान करून घे की या ज्ञानसंपत्तीचा सगळ्या एवढ्या मोठ्या तू धनी आहेस. आणि धनी आहेस त्यामुळे सगळी जी ज्ञानसंपत्ती तुला प्राप्त झालेली आहे, म्हणजे हे जे ज्ञान झालेलं आहे तत्वमसीचा बोध तुला जो करून मी देत आहे, त्या आत्मबोधातच तू स्थिर राहा, असं ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात. आता पाण्याची खोली, हां, पाण्याची खोली जाणण्यासाठी, पाणी किती आहे हे जाणण्यासाठी मिठाची बाहुली तयार केली आणि पाण्यात सोडली तर होईल का हो? माप मोजता नाही येणार, ती विरघळूनच जाईल ना. तसंच आहे हे चांगदेवा. म्हणून तू सच्चित आनंद रूपात राहा, कारण तू मूळ सच्चिदानंदातच आहे. आणि तू वेद्य वेदकत्वाच्या पलीकडे जा. त्याच्या संबंधी पण ओवी आहे, म्हणजे 65 ओव्या आहेत. त्यातल्या आपण सगळ्या ओव्या म्हणजे थोड्या सुद्धा ओव्या घेऊ शकत नाही एका तासात. मी प्रत्येक ओवीवर एकेका तासाचं आपल्याला खूप छान निवेदन करता येईल. पण आणि समजा हा भाग नंतर ठेवला ना तर आपण म्हणजे आता पुढचं व्याख्यान पुढच्या महिन्यात शेवटी शेवटी असेल तर आपण सगळं विसरून जातो ना. म्हणून त्या अर्थानं मी फक्त या वेळेला ठरवलं की आपण नुसतं परिचय करून देऊ. यदा कदाचित परत जमलं तर आपण करू शकतो प्रत्येक ओवीप्रमाणे किंवा याच्याप्रमाणे. ते थोडंसं कठीण आहे, म्हणून मी आता त्रोटक स्वरूपात पण साधारण लक्षात येईल तुमच्या. काही लोकांना माहिती पण आहे हा विषय, तर अशा दृष्टीनं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. वेद्य वेदकत्वाच्या पलीकडे जा म्हणजे काय? वेद्य म्हणजे आदिनाथ. आदिनाथ हे चांगदेवांचं उपास्य दैवत. आणि वेदक म्हणजे जीव. तर ही जी हे आहे वेद्य आणि वेदकत्व भाव म्हणजे गुरु वेगळा शिष्य वेगळा हे नाहीच आहे ना या ठिकाणी. प्रत्येक तुझा आत्मा आणि त्यांचा आत्मा वास्तविक एकच आहे. आणि त्याच्यामुळे तू ते वेद्य वेदक भाव सोडून देऊन तू सच्चिदानंदातच राहा. आणि असं समजून घे की तत्वमसी, की त्यांचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे. त्या दृष्टीनं तू भेट, एकमेकांना तुझी भेट होऊ दे. आणि 63व्या ओवीमध्ये 65व्या 63व्या ओवीमध्ये काय सांगितलंय तर स्वतः ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वर माऊलींनीच त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. या ग्रंथाची फलश्रुती काय आहे असं सांगितले की तिये परी इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जवळ आपल्याला माहिती आहे अपार बुद्धिमत्ता, अलौकिक बुद्धिवैभव, अनुभव, म्हणजे संसारातले सगळे अनुभव, संसार जरी केला नसला तरी सर्व अनुभवांनी समृद्ध असं ज्ञानदेवांचं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं की मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्ञानदेव हे डोळस आरसा होते. त्यांना ज्ञान होतं, त्यांना डोळस चांगदेवांना डोळस करायचं होतं. म्हणून या ठिकाणी म्हटलं की हे दोन्ही असल्यामुळे दोन्ही डोळस आरसे ज्ञानदेवांनी चांगदेवांना डोळस केलं आणि त्यांना डोळस करून दोन्ही डोळस जे आरसे म्हणजे ज्ञान देऊन त्यांना डोळस केलं. आणि म्हणूनच असं म्हटलंय की या ओव्यांचा जो कोणी आरशासारखा उपयोग करील, आरशासारखा उपयोग करील त्याला आत्मसुखच मिळेल. आत्मा एवढिया मिळेल सुखा, म्हणजे अनंत सुख आत्मसुखच या ओव्यांचा बोध करून जो घेईल त्यांना. आणि ज्ञानदेव म्हणतात की हे रसाळ खाद्य मला कोणी दिलंय की निवृत्तीनाथांनी, माझे गुरु जे निवृत्तीनाथ त्यांनी तुझ्या निमित्तानं हे स्वानंदाचं रसाळ गोमटं कल्याणकारी खाद्य मला मोठ्या प्रेमानं दिलं आहे असं ज्ञानदेव म्हणतात. आणि पुढे म्हणतात ते की शेवटची जी ओवी आहे त्या ओवीत ते सांगतात
निदे परवते निदे जणे जागृती गिळोनी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव म्हणतात परमात्मा कसा दिसतो हे जर पाहायचं असेल, हे जर अनुभवायचं असेल तर काय केलं पाहिजे? निदे परवते निदे जणे शब्द बघा किती अवघडे. वरवर बघता मराठी शब्द सखोल म्हणजे सोपे वाटतात, पण त्याचा अर्थ कळत नाही. जसं ज्ञानेश्वरीचं आहे तसंच आहे. पण हा सूत्ररूपानं बोध केला, सूत्ररूपानं बोध केल्यामुळे काही काही शब्द त्यातले अवघड आहेत, पण हे निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतलेल्या चांगदेवांना करायचा होता, त्याच्यामुळे त्यांनी असे शब्द वापरले. निदे परवते निदे जणे. निदे परवते म्हणजे निद्रेच्याही पलीकडे, निद्रेच्याही पलीकडे आपल्याला जर परमात्मा कसा दिसतो हे अनुभवायचं असेल तर निद्रेच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वरूप निद्रा घेतली पाहिजे. निदे परवते निदे जणे आणि जागृती गिळवणी जागणे. जागृती गिळवणी जागणे आणि निदे परवते निदे जणे याचा अर्थ एकच आहे, पण आशय थोडा याचा वेगळा आहे बघा. तर आता निद्रेच्या पलीकडे जाऊन स्वरूप निद्रा घेतली पाहिजे म्हणजे काय? ते स्वरूप निद्रा कशाला म्हणायचं? तर बघा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती असे निद्रेचे 3 प्रकार. या 3 मिळून जागृतीमध्ये एखादी ज्ञेय वस्तू आपल्याला समजते, स्वप्नामध्ये ज्ञेय भिन्न वस्तू असते. जागृतीमध्ये ज्ञेय भिन्न म्हणजे काय? तर भिन्न भिन्न स्वरूपात वस्तू दिसते. आणि स्वप्नामध्ये ज्ञेय अभिन्न म्हणजे काय? तर त्याच्यात भिन्नता नाही, अभिन्न, भिन्नता नसलेली, म्हणजे एकच वस्तू, भिन्न वाटत नाही, एकसारखीच ती वाटते. आणि या सुषुप्तीमध्ये कशाचंच हे होत नाही, शून्य. सुषुप्तीमध्ये आपण गाढ झोपेत असतो ना, सुषुप्तीमध्ये गाढ झोपेत असतो, त्याच्यामुळे गाढ झोपेत असल्यामुळे कशाचंच हे होत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात निदे परवते निदे जणे असे शब्द आहेत ते. निदे परवते निदे जणे जागृती गिळवून जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. म्हणून जर परमात्मा दिसतो कसा आहे अनुभवायचे असेल तर निद्रेच्या पलीकडे गेलो जाऊन तुम्ही स्वरूप निद्रा घ्यायला पाहिजे. स्वरूप निद्रा म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आपण बघितलं. तर सुषुप्ती माहिती आपल्याला की गाढ झोप सुषुप्तीमध्ये असते. पण आता मग जागृतीतील पदार्थांचं काय करायचं? जागृतीमध्ये काय काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जागृत अवस्थेतच जगत आहोत ना. तर जागृत अवस्थेत येणारी सुख दुःख, रोजच्या व्यवहारात येणारं सुख दुःख आहेत आपल्याकडे. कितीतरी गोष्टी आहेत. सकाळी उठल्यापासून अनेक द्वंद्वामध्ये आपण सापडत असतो आणि द्वंद्वाची सोडवणूक कशी करायची, मान अपमान भावभावना सगळ्याच्या साम्राज्यात आपण जगत असतो. तर हे सगळं दूर सारून जागृती गिळवणी जागणे म्हणजे ह्या सगळ्या जागृतीतल्या गोष्टींना आपण जे रोजचे व्यवहार करतो ह्या गोष्टींना सगळ्या जाणं येणं खाणं पिणं सगळं श्वास घेणं अमुक तमुक या सगळ्या गोष्टींना दूर सारून आणि निद्रेच्या पलीकडे जाऊन म्हणजे स्वरूप निद्रा घेऊन आणि जागृतीतील पदार्थांचं निराकरण करून स्वरूपामध्ये अखंड जागृत राहिले पाहिजे असं ज्ञानदेव मुद्दामून सांगतात. आता बघा या ह्याच्यामध्ये आणि म्हणून चांगदेव म्हणतात, ज्ञानदेव चांगदेवांना म्हणतात की खरोखरच मी तुला पुन्हा हे सांगतो आहे की वेद्यवेदकाच्या पलीकडे जाऊन जे आत्मपद आणि जे आत्मज्ञान त्या संपत्तीचा तू धनी होऊन त्या ठिकाणी निरंतर अखंड राहा. म्हणजे माझ्यात आणि तुझ्यात जो भेद आहे तो संपूर्णपणे नष्ट होईल. जसं चक्रपाणी हे चांगदेवांचं एक नाव आहे. तर हे चक्रपाणी दिवा जसा दीपपणानं आपलं स्वरूप आपणच पाहतो तसं
या संवादाच्या निमित्तानं आपणच आपली ओळख करून घे. अशा ज्ञानाचा उदय होण्याच्या प्रसंगी तू काय होशील, आपल्याच ठिकाणी आपली भेट सुखाने घे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ओव्यांचा आपण या ओव्या आपल्या अंतःकरणात साठवून आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया आणि त्या ओव्यांच्या बोधात आपण राहूया. जसं ईश्वराकडे जाण्यासाठी स्वामी विवेकानंदांचं पण हेच आहे ना, की स्वामी विवेकानंदांचं तत्व किंवा मागणं किंवा काय आहे की ईश्वर तुम्हाला भेटेल, पण केव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा तुमच्याच स्वरूपाशी एकनिष्ठ राहाल तेव्हा ईश्वर या मानव जन्मात सुद्धा भेटेल. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी ह्या ओव्या आपल्या अंतःकरणात साठवून जेवढं काय आपल्याला समजलं असेल तेवढ्या ओव्या साठवून कमीत कमी आपल्याला एवढं तरी लक्षात आलं आहे की प्रत्येकाचा आत्मतत्व म्हणजे ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद बदवला का, तर त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. तर हेच आत्मतत्व, हेच आत्मस्वरूप आपल्यामध्ये साठवून आपण पण ज्ञानदेव आत्मस्वरूप होतेच, आपण पण आत्मस्वरूप होण्याचा या चांगदेव पासष्टीच्या निमित्ताने आज प्रयत्न करूया. जे चांगदेवांना केलेला हा बोध आपल्यातही उतरला असं आपल्याला म्हणता येईल. एवढं बोलून मी थांबते.